नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे सर्कल म्हणजे वर्तुळ, जो की खूप सिंपल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात. आता पहा, आता आणखीन एक कंडिशन आहे, आणखीन एक सिच्युएशन आहे. ज्या सिच्युएशनला दिलेले 4 पॉईंट्स, ठीक आहे, 4 बिंदू हे कोन सायक्लिक असतात, म्हणजे ते एकाच वर्तुळावरती असतात. ओके, ती जी सिच्युएशन आहे त्याचं स्टेटमेंट पहा, पेज नंबर 70 पान क्रमांक 70 वरती त्याचं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. ओके, तर पहा ती कंडिशन काय आहे, पहा तो थिअरम आहे. ओके, प्रमेय पहा, इफ 2 पॉईंट्स on a given line subtend equal angles at 2 distinct points which lie on the same side of the line, then the 4 points are concyclic. ठीक आहे, हे स्टेटमेंट आहे. काय म्हणते हे की लक्षात घ्या, या ठिकाणी मी आकृती फिगर ड्रॉ केलेली आहे. रेषेवरचे 2 भिन्न बिंदू, ओके, रेषेवरचे 2 भिन्न बिंदू त्याच रेषेच्या एका बाजूला असणाऱ्या 2 भिन्न बिंदूसोबत जर एकरूप कोन स्थापित करत असतील, सबटेंड करत असतील, तयार करत असतील, ते कोण कसे आहेत, एकरूप आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे ना. एकाच रेषेवरती जे 2 भिन्न बिंदू आहेत ना, हे 2 भिन्न बिंदू त्या रेषेच्या एका बाजूला 2 भिन्न बिंदूशी जर एकरूप कोन तयार करत असतील तर ते 4ही बिंदू एकाच वर्तुळावरती असतात. दॅट 4 पॉईंट्स आर कोनसायक्लिक. ठीक आहे, असं ते स्टेटमेंट आहे. ओके, आय होप हे तुम्हाला समजलं असेल आणि हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावरचे ॲप्लिकेशन्स आपल्या नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. ओके, तर या ठिकाणी पहा, जे गिवन आहे हे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहून लिहू शकता, किंवा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. काय म्हणते पहा, पॉईंट्स बी अँड सी लाय ऑन द सेम साईड ऑफ द लाईन. ठीक आहे, बिंदू बी आणि सी हे रेषेच्या एका बाजूला आहेत. ठीक आहे, रेषेच्या एका बाजूला आहेत. मग पहा, या ठिकाणी हे जे 2 अँगल तयार झाले, तर या 2 भिन्न बिंदूंनी त्या रेषेच्या एका बाजूला असलेल्या 2 भिन्न बिंदूसोबत एकरूप कोन तयार केलेले आहेत. हेच या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. ठीक आहे, मग याच्यातून आपल्याला काय लिहिता येईल, देअरफॉर पॉईंट्स ए बी सी डी आर कोनसायक्लिक. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून बिंदू ए बी सी डी हे एकाच वर्तुळावरती आहेत. म्हणजे तुम्ही याच्यातून जर सर्कल ड्रॉ केलं, वर्तुळ याच्यामधून तुम्ही काढलं, तर ते वर्तुळ या 4ही बिंदूतून नक्कीच जाणार. ठीक आहे, तर असं हे स्टेटमेंट आहे. आणि अशा प्रकारे आपला जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आपल्याला सॉल्व करायचा आहे, त्याच्या अगोदर जे काही बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला पाहिजे होते ते पूर्ण आपण स्टडी केलेले आहेत. ठीक आहे, आय होप हे पूर्ण जे पॉईंट आहेत हे तुम्हाला समजले असतील. अगदी आपण इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमपासून ते इथपर्यंत आलेलो आहोत. ठीक आहे, जे काही आपण कॉन्सेप्ट स्टडी केलेले आहेत हे तुम्हाला सर्व माहिती असणं आवश्यक आहे. सर्व कॉन्सेप्ट मी तुम्हाला खूप इझिली आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागलचे व्हिडिओ नाहीत पाहिले, ते व्हिडिओ पहा, तरच आता आपला जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे, आणि तरच तुम्हाला तो समजेल. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे जे लास्ट थिअरमचं स्टेटमेंट आहे हे पण या ठिकाणी समजलेलं असेल. ठीक आहे ना. काय म्हणते, रेषेच्या एका बाजूला असणारे भिन्न बिंदू किंवा रेषेवरचे 2 भिन्न बिंदू जर रेषेच्या एका बाजूला असलेल्या 2 भिन्न बिंदूसोबत एकरूप कोन तयार करत असतील तर ते 4ही बिंदू एकाच वर्तुळावरती असतात, कोनसायक्लिक असतात, असं ते स्टेटमेंट आहे. आणि हे स्टेटमेंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हा थिअरम जरी आपण या ठिकाणी प्रूफ नाही केला, हे स्टेटमेंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत याच्यावरचे प्रॉब्लेम तुमच्या नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण आपला जो प्रॅक्टिस सेट आहे तो आता स्टार्ट करणार आहोत. ओके, पहा, प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्यापूर्वी, सुरू करण्यापूर्वी तुम्हाला पेज नंबर 72 वरती, पान क्रमांक 72 वरती रिमेंबर दिस, म्हणजे हे लक्षात ठेवूया म्हणून तुम्हाला जे आपण ऑलरेडीच सगळे जे पॉईंट कॉन्सेप्ट स्टडी केलेले आहेत त्याची परत एकदा रिव्हिजन तुम्हाला त्या ठिकाणी करून दिलेली आहे. ठीक आहे, मी हे सर्व पॉईंट एकदा रीड करतो जेणेकरून तुम्हाला आणखी ते जास्त समजेल. आणि हे सर्व पॉईंट आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत, तरीही मी हे तुम्हाला परत एकदा समजावून सांगतो जेणेकरून तुम्हाला ते आणखी जास्त समजेल. ओके, टेक्स्टबुक पाठ्यपुस्तक सोबत ठेवा, त्याच्यात पाहत चला, म्हणजे तुम्हाला ते आणखी जास्त समजेल. ओके, पहा, व्हेरी फर्स्ट जो पॉईंट आहे तो आहे इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमचं स्टेटमेंट आहे. अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचं जे स्टेटमेंट आहे ते आपण स्टडी केलेलं आहे. ओके, त्यातच स्टेटमेंट त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. पहा, द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. ठीक आहे, अंतर्लिखित कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते.
हा थिअरम, हा प्रमेय आपण व्यवस्थित प्रूफ केलेला आहे. मी तुम्हाला छान प्रकारे ते समजावून सांगितलेला आहे. नेक्स्ट पहा, अँगल्स इन्स्क्राईब्ड द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, एकाच वर्तुळ कंसामध्ये अंतर्लिखित झालेले कोन एकरूप असतात. आपण हेही पाहिलेलं आहे. ओके, अँगल्स इन्स्क्राईब्ड इन द सेमी सर्कल इज राईट अँगल. ठीक आहे, राईट अँगल म्हणजे सेमी सर्कलमध्ये कितीही अँगल इन्स्क्राईब होऊ द्या, कितीही कोन अंतर्लिखित होऊ द्या, ते सर्व कोन 90 अंशाचे असतात. राईट अँगल म्हणजे 90 अंशाचे. फोर्थ वन, इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. चक्रीय चौकोनाची व्याख्या ही. ठीक आहे, जर चौकोनाचे चारही बिंदू एकाच वर्तुळावरती असतील तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, मी तरी तुम्हाला परत सांगत आहे, ते तुम्हाला समजावं म्हणूनच ना. ठीक आहे, फिफ्थ वन पहा, अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. ठीक आहे, आपण हे पाहिलेलं आहे. चक्रीय चौकोनाचे विरुद्ध कोन हे सप्लिमेंटरी असतात, पूरक असतात. हे आपण पाहिलेलं आहे. सिक्स्थ वन, अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू द इट्स ॲडजस्टंट इंटेरियर अँगल. ही आहे करोलरी, म्हणजे उपप्रमेय आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा. आपण हाही पाहिलेला आहे. म्हणजे चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन हा त्याच्या संलग्न आंतरकोनाच्या विरुद्ध कोनाशी एकरूप असतो. आपण तो थिअरम देखील प्रूफ केलेला आहे. तो तुमच्या पुस्तकात प्रूफ करून नव्हता दिला, तो तुम्हाला प्रूफ करण्यासाठी सांगितला होता, तरी तो थिअरम मी तुम्हाला प्रूफ करून दिलेला आहे. ओके, नेक्स्ट सेवन्थ वन, इफ अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. हे कॉन्व्हर्स आहे, व्यत्यास आहे. कशाचा? सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा हा कॉन्व्हर्स आहे. काय म्हणते की विरुद्ध कोन जर पूरक असतील तर तो चौकोन कसा असतो? चक्रीय चौकोन असतो. इफ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. ठीक आहे, अपोजिट अँगल्स जर सप्लिमेंटरी असतील एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे तर तो क्वाड्रिलॅटरल कसला असतो? तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. ठीक आहे, हे पण आपण पाहिलेलं आहे. एथ वन, हे बघा 8 नंबरचं आपण जे आता पाहिलं स्टेटमेंट. If two points on a given line subtend equal angles at two different points which lie on the same side of the line, then those 4 points are concyclic. ठीक आहे, रेषेवरच्या दोन भिन्न बिंदूंनी त्याच रेषेवरच्या एका साईडला असलेल्या दोन भिन्न बिंदूसोबत जर एकरूप कोन तयार केले तर ते चारही बिंदू कशा असतात? एकाच वर्तुळावरती असतात, कोनसायक्लिक असतात. हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. 9th and 10th पहा, 9 आणि 10 मध्ये थोडा एक कॉन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा काय म्हणते. एक मिनिट, मी हे डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतो आणि ते तुम्हाला समजावून सांगतो. आता पहा, पॉईंट नंबर 9 अँड पॉईंट नंबर 10 या ठिकाणी तुम्हाला एक कॉन्सेप्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, जर अशा फिगर आकृत्या तुमच्यासमोर आल्या आणि तुम्हाला जर AEC किंवा CEB म्हणजे हे कोन वर्तुळाच्या आतमध्ये आहेत, अशा कोणाचं माप जर विचारलं, या टाईपच्या अँगलची मेजरमेंट तुम्हाला जर विचारली तर तुम्ही त्या ठिकाणी कसं फाइंड आउट करणार? हे पहा, BED. ठीक आहे, हा जो कोन आहे हा वर्तुळाच्या बाहेर तयार झालेला आहे आणि हे पहा या ठिकाणी जे कोन मी आता रीड केले ते वर्तुळाच्या आतमध्ये आहेत. मग अशा वेळेस तुम्ही आता या ठिकाणी पहा, हे जे कोन आहेत हे तर अंतर्लिखित नाही आहेत, इन्स्क्राइब्ड अँगल नाही आहेत. कारण इन्स्क्राइब्ड अँगलसाठी त्याचा वर्टेक्स सर्कलवरती पाहिजे आणि या ठिकाणी अँगलचा कोणताच वर्टेक्स सर्कलवरती नाही आहे, म्हणून हे इन्स्क्राइब्ड अँगल नाही आहेत. मग अशा वेळेस तुम्ही या पर्टिक्युलर अँगलचं मेजरमेंट कशा प्रकारे फाइंड आउट करणार? पहा, आता खूप सिंपल आहे. जर अँगल वर्तुळामध्ये तयार झाले असतील वर्तुळामध्ये तर पहा, AEC अँगल AEC इज इक्वल टू हाफ. हे पहा, मेजर ऑफ आर्क AEC. ओके, AC प्लस मेजर ऑफ आर्क त्याच्या विरुद्ध जी हे BD अपोजिट साईडची एक आर्क ॲड करायची. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता CEB तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील याच प्रकारे सांगितलेलं आहे, पण हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, हे अँगल आतमध्ये तयार झालेले आहेत. अशा वेळेस तुम्ही एखाद्या अँगलचं मेजरमेंट तुम्हाला विचारलं तर तुम्ही ते कशा प्रकारे फाइंड आउट करणार? ठीक आहे, नेक्स्ट पहा, CEB अँगल CEBचं मेजरमेंट देखील सेम याच प्रकारे तुम्ही फाइंड आउट करणार. मेजर ऑफ आर्क CEB. ओके, ही एक आर्क घ्यायची CB, मेजर ऑफ आर्क CB किंवा BC म्हणा, BC. ओके, प्लस मेजर ऑफ आर्क विरुद्ध पलीकडची AD. ओके, हे तर अशा प्रकारे तुम्ही त्या अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी पहा 3 अननोन क्वांटिटी आहेत.
एकाही दोन क्वांटिटीची व्हॅल्यू तुम्हाला दिली तर तुम्ही तिसरी क्वांटिटी इझिली फाइंड आउट करू शकता. अट अशी आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. या ठिकाणी पहा, आता या ठिकाणचा जो अँगल आहे BED तो वर्तुळाच्या बाहेर तयार झालेला आहे. या ठिकाणचे अँगल वर्तुळाच्या आतमध्ये तयार झाले होते. अशा वेळेस दोन आर्कची ॲडिशन करायची, दोन वर्तुळ कंसाची बेरीज करायची. ठीक आहे. आणि या टाईपचे क्वेश्चन आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला आणखीन जास्त समजेल. हे पहा, हा अँगल आता बाहेर तयार झालेला आहे. अशा वेळेस वजाबाकी होईल दोन आर्कची. पहा, अँगल BED इज इक्वल टू वॉट, हाफ तर कॉमन, मेजर ऑफ आर्क BD, खालची आर्क घ्यायची, मेजर ऑफ आर्क BD, आता वजा मायनस मेजर ऑफ आर्क ही एक आर्क घ्यायची AC. ओके, हे पहा AC, मेजर ऑफ आर्क AC. ठीक आहे, बस एवढं आहे. तर हे 9 आणि 10 नंबरचे जे पॉईंट आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आय होप हे 10 पॉईंट तुम्हाला क्लिअर झाले असतील. ओके, आता आपला जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे तो आता आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आता आपण आपला जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे तो आता या ठिकाणी सॉल्व करणार आहोत.